हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। 10 पक्ष बदलणाऱ्यांच्या वक्तव्याला उत्तर देण्याची गरज नाही, जयंतराव पाटलांचा सदाभाऊ खोतांना टोला। ज्यांनी आयुष्यात 10 वेळा पक्ष बदलले, त्यांच्या वक्तव्यांना उत्तर देण्याची माझी अजिबात इच्छा नाही। केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक माझ्यावर टीका करत आहेत, अशा स्पष्ट शब्दात आमदार जयंतराव पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला। वाळवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत पाटील बोलत होते। काही दिवसापूर्वी सदाभाऊ खोत यांनी जयंतराव पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता। या दाव्याचा धिक्कार करत पाटील यांनी आपल्या कामाचा पाडा वाचला। आमच्या सत्ता काळात 81,000 शेतकऱ्यांची 475 कोटींची कर्जमाफी केली, महापूरग्रस्तांना मदत दिली आणि वाळवा शिरगाव पुलासारखी मोठी कामे मार्गी लावली। आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असं त्यांनी ठामपणे सांगितले। इथं सभा झाली, बिचारे एकनाथ शिंदे काय बोलले नाहीत म्हणून मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करत नाही। पण दुसरं कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार। आता 10 पक्ष बदलून ह्यो बाबा तिकडे गेलाय, तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार। भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही। त्यामुळे अजित पवार आणि आमचा पक्ष आम्ही एक करणार होतो ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यासाठी माझ्याच घरी 10 बैठका झाल्या आणि आम्ही जवळपास ठरवलं होतं। दुर्दैवाने त्यांचा निधन झालं। पण सांगायचा मतितार्थ हा की काहीही बोलायचं आणि जयंत पाटलांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही, म्हणून जयंत पाटलांच्यावर बोलणं हा कार्यक्रम चालू आहे। आम्ही त्यांच्या कुणावरही बोलण्याची आमची कुणाची इच्छा नाही। या जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री झाल्यावर 2 कार्यक्रम केले। एक स्मार्ट PHCची योजना आणली,